लोकशाही मराठी उत्तर महाराष्ट्र संवाद 2025 या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उत्तर महाराष्ट्रातल्या गुणीजनांचा महाराष्ट्र रत्न या सन्मानाने गौरव करणार आहोत। शिवाय उत्तर महाराष्ट्र काल, आज आणि उद्या यावर देखील सांगोपांग चर्चा करणार आहोत। टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाची सुरुवात करण्याकरता मी दीप प्रज्वलनासाठी मंत्री महोदय आणि ओबीसी नेते अर्थातच छगन भुजबळजी, लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते। छगन भुजबळ यांचं स्वागत करण्याकरता मी विशाल पाटील सरांना विनंती करते की त्यांनी मंत्री महोदयांचं स्वागत करावं। आणि आता मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी अर्थातच दीप प्रज्वलन करावं। जोरदार टाळ्या। अर्थात या कार्यक्रमाची सुरुवात आपण विशाल पाटील सरांच्या प्रास्ताविक भाषणानं करणार आहोतच। अगदी थोडक्यात हे प्रास्ताविक होईल कारण मंत्री महोदयांना इतर नियोजित दौरे आहेत, कार्यक्रम आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात प्रास्ताविक होईल आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचं विजन आपण जाणून घेणार आहोत मंत्री महोदय छगन भुजबळजी यांच्याकडून। नमस्कार। लोकशाही मराठीच्या उत्तर महाराष्ट्र संवाद 2025 मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सध्याच्या घडीला जर आपण राज्याची परिस्थिती पाहिली तर राज्यामध्ये सुरू असलेली अतिवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे होणारं अतोनात नुकसान, अशा वेळेला काही कार्यक्रम हे पूर्वनियोजित असल्या कारणामुळे आपल्याला करावे लागतात। मात्र एक जबाबदार लोकशाही मराठी हे माध्यम म्हणून देखील पूरग्रस्त असतील, शेतकरी बांधव असतील, त्यांच्या साक्षीनं हे सगळं काही करतंय। राज्य सरकारची नेमकी त्यांच्या संदर्भातली भूमिका काय आहे हे उत्तर महाराष्ट्र संवाद 2025च्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोतच। उत्तर महाराष्ट्र हा खरं तर विविधतेनं नटलेला अशा प्रकारे महाराष्ट्राचा अविभाज्य असा भाग आहे आणि याच अविभाज्य भागाला जर आपण सामोरे गेलो तर विविध क्षेत्र असतील, शिक्षण असेल, अध्यात्म असेल, कला असेल, साहित्य असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान हे आजपर्यंत उत्तर महाराष्ट्राचं राहिलंय आणि या पुढच्या काळातही अशाच प्रकारे ते राहणारच आहे। दिवसभरातील सत्रांमध्ये खरं तर आज आपण राज्यभरामध्ये सुरू असलेल्या सर्व परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी राज्य सरकार कशा प्रकारे तयार आहे, त्या त्या विभागाचे असलेले सर्व मंत्री महोदय कशा प्रकारे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे या संदर्भातलं आणि उत्तर महाराष्ट्र संदर्भातलं त्यांचं नेमकं विजन काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आज दिवसभरातील विविध सत्रांमधून करणार आहोतच। त्यामध्येच मॅग्नेटिक उत्तर महाराष्ट्र, स्पिरिच्युअल उत्तर महाराष्ट्र आणि ग्लॅमरस उत्तर महाराष्ट्र हे देखील लक्षवेधी संवाद होणार आहेत। कारण कुंभमेळ्याच्या निमित्तानं का होईना मात्र यंदा पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष हे उत्तर महाराष्ट्राकडे असेल। तर तातडीनं आपण या कार्यक्रमाच्या पुढच्या सत्राकडे वळतो आहोत। आज दिवसभरातील हा कार्यक्रम आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत सकाळी 10 वाजल्यापासून पुढे आणि विविध मान्यवरांचं कौतुक करण्यासाठी आपल्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक रत्न असणार आहेत, ज्यांचा आपण पुरस्कार देऊन सन्मान देखील करणार आहोत। ओव्हर टू यू लाघवी आणि अजिंक्य। धन्यवाद विशाल सर। आता आपण सुरुवातीला मुलाखत घेऊया आणि त्यानंतर पुरस्कारांकडे वळूया। मुलाखती करता मी विशाल सरांकडे सूत्र सोपवते। निश्चितच भुजबळ साहेबांसाठी आपल्याला माईकची आवश्यकता आहे।
तर आपल्याकडे येतोच आहे भुजबळ साहेब, आपण माईक लावूयात जेणेकरून तमाम महाराष्ट्र यावेळेला तुमचं विजन जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसमोर आपण मांडणार आहोत. खरं तर जी परिस्थिती या क्षणाला निर्माण झालेली आहे ती अतिशय चिंताजनक आहे. राज्य सरकारसमोर अनेक मोठ्या समस्या आहेत. एका बाजूला जी अतिवृष्टी सुरू आहे, या अतिवृष्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं होणारं अतोनात नुकसान आणि या नुकसानीची भरपाई नेमकी सरकार करण्यासाठी कशा प्रकारे कटिबद्ध आहे हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं. नमस्कार. नमस्कार. लोकशाही उत्तर महाराष्ट्र संवाद 2025 आज हा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे मी पुरेसा वेळ आपल्याला देण्याचं ठरवलं होतं, परंतु मी येवला, लासलगाव, निफाड ह्या भागात जाऊन आल्यानंतर पुन्हा एकदा रात्री प्रचंड पाऊस त्या भागामध्ये किंबहुना संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये धो पाऊस सुरू आहे. हो, सर्वच नद्यांना पूर आलेले आहेत जवळपास आणि प्रचंड पाणी जे आहे वेगवेगळ्या धरणातून सोडण्यात आलेलं आहे. मग ते कालव्यातून सोडलं आहे, ते नदी ओहोळ जे जे काय आहे तिथून ते सोडावं लागतं आहे. आणि जेवढं ते पाणी जात आहे तेवढं जे आहे मग आपला रस्ता सोडून ते गावामध्ये जात आहे, बरोबर, घरात जात आहे. शेती तर गेल्या, अनेक शेतकरी जे आहेत शेती साफ झाली आहे, घराघरात पाणी घुसलेलं आहे, लोकांना वाचवण्याचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून मला पुन्हा एकदा परत माघारी जावं लागतं. खरं म्हणजे निश्चित. मी इथून मुंबईला जाणार होतो आपल्या कार्यक्रमानंतर, हो, परंतु आता हा सगळा प्रवास बदलला. आता परत मागे जातोय येवला, लासलगावमध्ये, कारण तिथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रचंड पावसाने लोकांची हानी होते आहे. बरोबर आहे. आपण अतिशय संवेदनशील अशा प्रकारचे मंत्री आहात. उत्तर महाराष्ट्राचा जर आपण लेखाजोखा मांडायचं म्हटलं तर उत्तर महाराष्ट्र सध्या कुठल्या घडीला आहे? जसं तुम्ही चिंता व्यक्त केली की आपल्या दौऱ्यात बदल करून तुम्ही थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहात. आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्राची आपल्याला चिंता आहे. सरकार किती कटिबद्ध आहे आणि कशा प्रकारे तातडीच्या मदतीसाठी तुम्ही देखील प्रयत्न करणार आहात सरकारकडे? असं आहे ना की विकास हा सगळ्यात खरं म्हणजे मध्यबिंदू असतो कुठल्याही सरकारचा, निश्चित, यंत्रणेचा. हा विकास तर करायचा आहे, परंतु पहिल्यांदा जे आहे ते शेतकऱ्याला वाचवलं पाहिजे. बरोबर, कारण तो शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहोत आणि तो विकास करू शकणार आहोत, विकास पाहू शकणार आहोत. खरंय. आता तेच जर नसेल तर आपण पुढे जाऊन काय करणार आहोत? त्यामुळे तूर्त तरी मला असं वाटतं की आम्हा सगळ्यांचं लक्ष जे आहे हो, या तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण कशी मदत करू शकतो, कसं त्यांना धीर देऊ शकतो, कसं त्यांना पुन्हा एकदा आयुष्यामध्ये उभं करू शकतो, याच्यावरच आम्हा सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे. किंबहुना सर्वच खात्यांच्या मंत्र्यांना याच्याकडेच प्रथम लक्ष द्यावं लागणार आहे. साहजिक आहे. आता असं आहे की पहा, आता उदाहरणार्थ माझं मी अन्नधान्य पुरवठा, बरोबर, अन्न व नागरिक ताबडतोब जे आहे 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू द्या, असं म्हणजे सुरू झालं आमचं. बरं. आता मग कुठे कुठे जे आहेत रोगराई सुद्धा पसरू शकते, म्हणजे जे आमचं हेल्थ डिपार्टमेंट आहे ते कामाला लागणार. साहजिक. शाळा, पुस्तकं भिजलेली आहेत, पडलेल्या आहेत शाळा, तर शिक्षण खातं आहेत, त्यांना काम करावं लागेल. रस्ते वाहूनच गेलेले आहेत, तर मग ते परत PWD मध्ये त्यांना यावं लागेल. महसूल यंत्रणाद्वारे हे सगळं होत असल्यामुळे महसूल खात्याला याच्यामध्ये लक्ष द्यावं लागेल. तर जवळपास सगळीच खाते आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सगळ्यांना, अर्थात ह्या सगळ्यांसाठी लागणारा पैसा तो आपल्याला जो आहे राज्यातील जे काही आपल्याकडे आमदानी आहे ती आणि आणखीन कुठून आपल्याला तो निर्माण करता येईल ते पाहून तो पैसा कसा आपण निर्माण करू शकणार आहोत आणि ताबडतोब लोकांना मदत करू शकणार आहोत. आपण सध्या जे 5-5 हजार रुपये जे आहे या अशा अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित देतो आहोत आणि धान्य देतो आहोत.
परंतु त्यांना आणखीन मदत करण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे की मी सांगितल्याप्रमाणे ते तर सगळं वाहून गेलं आहे, परंतु शेत जे आहे, शेतीतली मातीसुद्धा खरडून वाहून गेलेली आहे. आता शेती कशी काय करायची, मग त्यांना कसं उभं करायचं, हे असे असंख्य प्रश्न जे आहेत आज महाराष्ट्रासमोर आहोत, तुमच्या आमच्या समोर उभे आहेत. हो. आणि म्हणूनच तुमचे सुद्धा जे आहेत आणि बाकीच्या चॅनलचे सुद्धा अर्थात शेकडो हजारो जे आहेत रिपोर्टर्स जे आहेत ह्या गावागावातून जे आहेत, या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. दिल्ली आणि जगामध्ये ते पोहोचवण्याचं काम करतायत, जीव धोक्यात घालून. हेही तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि मग अशा वेळेला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारत सरकारकडे सुद्धा आपण मदत मागितलेली आहे, पत्र सुद्धा दिलं आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री सुद्धा जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटलेले आहेत. आणि त्या 2 दिवसामध्ये साधारणपणे या सगळ्यांचं जे आहे किती नुकसान झालेलं आहे, किती शेती, किती लोक बाधित आहेत आणि किती त्यांना पैसा लागणार आहे, हे सगळं आपल्याला कागदावर द्यावं लागतं. आता हे खरं आहे 2 दिवसात द्यायचं. अहो प्रश्न असा आहे की ते काम सुरू करायला लागल्यानंतर जिथे नाही तिथे सुद्धा पावसाचं थैमान सुरूच आहे. बरं, जे काय द्यायचं ते एकदाच द्यावं लागेल आपल्याला, परत परत काय भारत सरकारला देता येणार नाही. नक्की ही सगळी अडचण आहे. त्याच्यामुळं आमचे जे आहेत महसूलचे जे सगळे कलेक्टर्स असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, खालचे ग्रामसेवक सगळे काही जे आहेत आणि आमचे कार्यकर्ते सगळे, सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे त्या कामामध्ये गुंतलेले आहेत. पंचनामे सुरू आहेत. आणि मग हे सगळं जेव्हा एकत्रीकरण होईल त्यावेळेला एकत्रित तो आकडा हा आपल्याला त्यांच्यासमोर भारत सरकारसमोर ठेवावा लागेल आणि त्याप्रमाणे मग त्याची आपल्याला मागणी करावी लागेल. बरं, मोठा प्रदीर्घ अनुभव आहे आपला खरं तर राजकारणातला, त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री म्हणून देखील आपण काम केलेलं आहे. या क्षणाची परिस्थिती पाहता जे महत्त्वपूर्ण अधिकारी वर्ग आहे त्यांना काही सूचना तुम्हाला करावीशी वाटते का? प्रत्येक विभागाचं तर महत्त्व आपण समजावून सांगितलं, मात्र ज्यावेळेला निर्णय प्रक्रिया येते ती राबवणारा जो व्यक्ती असतो तो त्या गाव पातळीवरती काम करताना दिसतो. महाराष्ट्राची तमाम जनता यावेळेला तुम्हाला पाहतेय, त्यांना काय आवाहन करू इच्छिता की आपल्याकडनं हवी ती मदत? ह्या महसूल खात्याचे आणि सर्वच डिपार्टमेंटचे जे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते सुद्धा बरेचसे जे आहेत 90% शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत. त्यांना सुद्धा करुणा आहे त्याबद्दल. त्यामुळे ते कामाला लागलेत. जे कामाला नाही लागलेत त्यांनी ते कामाला लागावं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जिथे ह्या पावसाचा कहर झालेला नाही असे काही तालुके असतील, जिल्हे असतील, तिकडचे जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांनी अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे पंचनामे करण्यापासून तर सर्व मदत करण्यासाठी. अर्थात आता आलेल्या माहितीनुसार तर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रच ह्या पावसानं ग्रासलेला आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे की आपण सातत्यानं लष्कराची सुद्धा मदत घेतो आहोत. बोटी सुद्धा आपल्याकडे NDRF वगैरे वगैरे ती सुद्धा मंडळी उतरलेली आहेत. सगळ्यात प्राथमिकता म्हणजे जीव वाचवणं. आणि जीव वाचवणं म्हणजे पाण्यात सापडलेले आहेत त्यांना वाचवणं, त्याचबरोबर ज्यांची घरं दारं सगळी संपलेली आहेत आणि आता ते बाहेर पडलेले आहेत त्यांना वाचवणं. बरोबर. आणि मग त्यांना जे आहेत पुन्हा एकदा आयुष्यामध्ये उभं करणं. हे काम आपण बोलतो तेवढं सोपं नाही. आणि खूप दिवस चालणार आहे. त्याचा परिणाम माझी खात्री आहे इतर अनेक विकासाच्या कामावर त्याचा परिणाम होणार. कारण खर्च सुद्धा वाढणार. मग सांगितल्याप्रमाणे रस्ते, शाळा, कुठे सरकारच्या इतर इमारती, लोकांची तर इमारती ज्या आहेत त्या गेल्या, पण शासनाच्या सुद्धा इमारती अनेक ज्या आहेत त्या नुकसान त्यांचं झालेलं आहे. बरोबर आहे. तर हे सगळं परत येतं उभं करावं लागेल ना. आणि यासाठीच आता मला असं वाटतं पुढचे काही महिने जे आहेत पूर्णपणे त्याच्याकडे आपल्याला पाहावं लागेल.
बरोबर आहे. एका बाजूला राज्य सरकारसमोर, महाराष्ट्रासमोर हा पूरग्रस्त परिस्थितीचा मोठा प्रश्न उभा ठाकलेला असताना दुसरीकडे आणखी एक मोठा प्रश्न तुम्ही हाताळताय. एका बाजूला तुमचा बीडचा दौरा आपल्याला रद्द करावा लागला. महाएल्गार जो पुकारला जाणार होता ओबीसींसाठीचा, तो किती महत्त्वपूर्ण आहे? मला खरोखर भुजबळ साहेब एका वाक्यात मला प्रश्न विचारायचा आहे, साधा सोपा. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे का? देशाला आरक्षणाची गरज आहे का? असेल तर कुणाला आणि किती? जर निश्चितपणे आरक्षणाची गरज आहे. बरं, मला सांगा, आज सुद्धा आमच्या दलित समाजातला एखादा SP कलेक्टर जरी गेला तरी गावात काय परिस्थिती आहे? आज गावात आज सुद्धा त्याला दूर ठेवलं जातं. बरोबर. हा जाती अंत जोपर्यंत होत नाही पूर्णपणे, तोपर्यंत त्याची गरज आहे. आणि हे आरक्षण दिलं काही वर्ष म्हणजे काही सगळं संपलं नाही. आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरे कलेक्टर झाले, SP झाले, तरी आज झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक मागासवर्गीयच आहेत. त्यांची गरिबी हटली नाही. किंवा आरक्षण हे हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. गरिबी हटवण्यासाठी शासन बाकीची सगळी मदत करते. शेतकऱ्यांना मदत करते, विद्यार्थ्यांना जी आहे जी काही मदत करायची आहे ती तर OBC ची मदत आहे ती तर त्यांना मिळतेच आहे. बाकीच्यांना अधिक त्यापेक्षाही जास्त मदत मिळते आहे. त्यामुळे ती मदत तर सगळ्यांना मिळते आहे. परंतु हे आरक्षण जे आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी, खरं म्हणजे हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यावेळेला सुरू केलं. आणि त्यावेळेला त्यांनी पाहिलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा सरकारी कचेऱ्यांमध्ये काय आहे, आणि मग त्यांनी असं ठरवलं की नाही, कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात, असं त्यांनी म्हटलं. दॅट इज आरक्षण. आणि मग ते आरक्षण जे आहे ते पहिल्यांदा जे शाहू महाराजांनी दिलं कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. नंतर ज्या बाबासाहेब आंबेडकर जे महात्मा फुल्यांना गुरु मानत होते, ज्या वेळा त्यांना ती संधी मिळाली संविधान लिहिण्याची, आणि त्यांनी ते एकट्याने लिहिलं. अनेक लोक होते पण फॉरेनला गेले, कोण दुर्दैवाने मृत्युमुखी पडले, कोण लांब राहत होते, कोण राजकारणात. एकट्याने ते लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी मग हा जो आहे हा आपल्या देशात असलेल्या गरीब मागासवर्गीयांचा प्रश्न त्यांनी हाताळला. 340 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे त्यामध्ये की यामध्ये अनेक लहान लहान जाती आहेत. सुतार आहेत, कुंभार आहेत, लोहार आहेत, माळी आहेत, वंजारी आहेत, बंजारा आहेत, भटके मुक्त मर्याईवाले आहेत, सापवाले आहेत, ते देवी घेऊन जाणारे लोक आहेत, पालावर प्रत्येक गाव बदलणारे लोक आहेत, ज्यांच्याकडे काहीच नसतं. हे सगळी मंडळी जी आहेत हे आजही अडचणीत आहेत. त्याच्यामुळे आयोग निर्माण करून त्यांना एक विशिष्ट वेगळी मदत देण्याची आवश्यकता आहे. बरं, ती केलं गेलं नाही त्यावेळेला. म्हणून त्यांनी जे राजीनामा दिला भारत सरकारचा त्यातल्या 3-4 कारणामध्ये हे एक प्रमुख कारण होतं. त्याच्यानंतर मग कालेलकर आयोग झाला. त्यांनी आयोगाने सांगितलं तर खरं की द्यायला पाहिजे, पण 2 दिवसात काठी फिरली, काय जादू झाली, आणि पुन्हा त्यांनीच लिहिलं की ठीक आहे, आम्ही जरी असं म्हटलं मी तरी माझा विरोध आहे. त्याच्यानंतर मंडल आयोग आल्यानंतर 10 वर्ष तो दाबून ठेवण्यात आला आणि VP सिंगांनी बाहेर काढला. आणि मग त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली. त्यावेळेला मी शिवसेना सुद्धा सोडलेली होती या मंडल आयोगासाठी. आणि मग सुदैवानं जे आहे पवार साहेब मुख्यमंत्री आणि मी मंत्री होतो त्यावेळेला त्यांनी जालन्याच्याच जाहीर सभेमध्ये सांगितलं की आमची मागणी होती त्याप्रमाणे मंडल आयोगाची अंमलबजावणी करेल. त्याप्रमाणे त्यांनी ते केली. आता प्रश्न असा आहे की मराठा समाज जो आहे हा मोठा समाज आहे. बरोबर. सिंगल लार्जेस्ट कम्युनिटी आहे. म्हणजे OBC आहे हा 54% आहे, त्यांच्यापेक्षा खूप मोठा आहे, कदाचित 3-4 पट मोठा आहे. पण तो 374 जातीचा झालेला एक वर्ग आहे. बरोबर आहे. ती काही एक जात नाही आहे, अनेक जातींचा तो समूह आहे. मराठा ही एक जात आणि सिंगल लार्जेस्ट कम्युनिटी आहे, रुलिंग कम्युनिटी आहे. त्यांनी सुद्धा प्रयत्न केला देशमुख साहेबांकडे, देशमुख आयोग
नाही सांगितलं, सराफ आयोग नाही सांगितलं, खत्री साहेब नाही सांगितलं आयोग, बापट आयोग नाही सांगितलं, शेवटी गायकवाड आयोग त्यांना काही थोडंफार यश मिळालं, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे शक्य नाही, कारण तुम्हीच जी काही आकडेवारी दिलेली आहेत, किती या समाजाचे आमदार आहेत, किती मंत्री आहेत, किती मुख्यमंत्री झालेत, किती साखर कारखाने, दूध बँका, अमुक तमुक, शिक्षक, ह्या सगळ्यांचा डाटा तुम्ही दिलेला आहे. हो. आणि ते सगळं पाहिल्यानंतर हा समाज इतरांपेक्षा पुढारलेला आहे, मागासलेला नाही. एक लक्षात घ्या, जो सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याला आरक्षण मिळेल, आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या त्यांना नाही, कारण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. पण मग मोदी साहेबांनी सुद्धा ज्यावेळेला पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले, गुजरातमध्ये पटेल, पुढे तिकडे गुजर समाज, राजस्थान जाट, तिकडे हरियाणा, त्यावेळेला मग त्यांनी तो EWS आणला, जो आर्थिकदृष्ट्या जे मागास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागास, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की असे काही घटक आहेत की ते गरीब आहेत, शिक्षणाची पण गरज आहे, पण ते त्या 50% जाऊ शकत नाही, कारण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत. म्हणून त्यासाठी 10% हे आम्ही वेगळं आरक्षण देतो. ते सुप्रीम कोर्टात टिकलं. त्याच्यानंतर गुजरातपासून पुढे वरती सगळी आंदोलनं थांबली. महाराष्ट्रात आंदोलन सुरूच राहिलं. EWS मध्ये सुद्धा त्यावेळेला 10%पैकी 8% फक्त मराठा समाजाला मिळालं, एकाच कम्युनिटीला आरक्षण 8%. पण ते म्हणाले नाही आम्हाला मराठा समाजाला पाहिजे, मग मराठा समाजाला 10% दिलं. ते दिल्यानंतर सुद्धा आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला OBC समाजाचंच घ्यायचं. आता मला सांगा, OBC वगैरे सगळे आले, आता एक घ्या, 54% मिनिमम आहेत. जिथे जातगणना झाली बिहारमध्ये तिथे 63% निघाले, पण 54% धरू आपण. 54% ते 13% दलित, 7% आदिवासी, ते 20%, 54 20 झाले 74%. 3% ब्राह्मण तर खरे 77, राहिलं किती 23%. 23%मध्ये मग जैन आहे, अमुक आहेत, तमुक आहेत, अनेक जे उरलेले आहेत, आणि त्याच्यामध्येच एक मराठा. आता तो किती टक्के आहे त्याचा तुम्ही हिशोब लावा. माझ्या मते 17-18च्या पुढे तो नाही. किंबहुना देशामध्ये ज्या सगळ्यात सिंगल लार्जेस्ट कम्युनिटी आहेत, सगळ्यात एकच मोठी कम्युनिटी, ती 16-17पेक्षा कुठेही देशामध्ये नाही. मग ती जाट असेल, पटेल असेल, मराठा असेल. माझा त्यांना विरोध नाही. मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं आणि त्यांना आर्थिक जे काही मदत पाहिजे ती द्यायचीच आहे, ती देतोय आपण. शैक्षणिक मदत काय पाहिजे ती द्यायचीच आहेत आपण. पण माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या 50%मध्ये तुम्ही जर येऊन बसला तर एवढी गर्दी होणार आहे की तुम्हालाही काय भेटणार नाही, आणि त्या गरीब भटक्या मग तो OBC नाही काही भेटणार नाही. आणि मग मला तुम्ही सांगा, बाकीचे 50% कोणाला? ह्या 50% तुम्ही आले की बाकीचे 50% कोणाला? मराठा समाजाचे जे लीडर्स आहेत, काय मी नावं घेत नाही, त्यांनी सुद्धा सांगितलं की EWS मध्ये मेडिकलला आणि आता झालेलं जे काही MPSC त्याचा कट ऑफ पॉईंट खाली आहे. मराठा समाजात मराठा आरक्षणात पण कमी आहे आणि OBCचा कट ऑफ पॉईंट वरती आहे. आमचं उलट तिकडे जाऊन नुकसान आहे. अरे पण मग एकाच समाजाला तुम्हाला कमी कट ऑफ पॉईंट असताना जर मुलांना शिक्षण मिळतं, मग ते हवं आहे का हे हवं आहे? याच्यामध्ये आमचं तर प्रचंड नुकसान होणारच आहे, पण तुमचं सुद्धा यामध्ये नुकसान आहे हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. पण मी हे जेव्हा विचारतो तेव्हा त्याला फाटेच फुटले जातात. पण कुणी सांगणं अपेक्षित आहे. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रातल्या जनतेला आपण टक्केवारी अतिशय योग्य पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जर इतका सोपा सुटसुटीत प्रश्नाचं उत्तर जर असेल, सरकार तोडगा का नाही काढत?
मला सांगा, एका बाजूला सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हणतं, दुसरीकडे आजही आम्हाला मराठा समाजाचे आंदोलक रस्त्यावर उतरलेले दिसतात, ओबीसी समाज रस्त्यावर उतरतो, आदिवासी बांधवही रस्त्यावरती उतरतात. मग आरक्षणाचा हा तिढा कुठल्या टप्प्यामध्ये आत्ता आपण आहोत आणि तो कधीपर्यंत सोडवला जाणार? जे तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आहात ते सरकारच्या वरिष्ठ नेते मंडळींना कळत नाहीये का? एक लक्षात घ्या, हां, याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज याला हे पाहिजे आहे असं नाही. बरं, काही एखादा नेता उभा राहतो आणि मग त्यातले जे काही असतील 1000, 1200, 10,000, 20,000, 25,000 त्या भागातले लोक तेवढे असले तरी रस्ता जाम होतो, शहर जाम होऊन जातं, बरोबर, हरकत नाही. तर प्रश्न असा आहे की आता हे मी प्रश्न उभी करतो तर मध्येच मग कोणतरी म्हणतं की आर्थिक परिस्थितीनुसार आपण आरक्षण दिलं पाहिजे. मध्येच कोणतरी ते सांग. अहो, मग संविधान जर तुम्ही मानतात, संविधान बचावची जर तुम्ही घोषणा करतात तर त्या संविधानामध्ये जे सांगितलेलं आहे की आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी आहे आणि जे गरीब आहेत शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांच्यासाठी इतर सोयी आहेत. तर हे कसं काय आपल्याला तुम्हाला देता येईल? आणि मग बरं, आज तुम्ही श्रीमंत आहात, मग तुम्हाला आरक्षण नाही, उद्या दुर्दैवानं काही तुमचा धंदा बुडाला, मग द्या आरक्षण. उलट सुलट होणार ना, साहजिक आहे. किंवा आज मी गरीब आहे म्हणून मिळालं आणि उद्या माझा एखादा धंदा मी सुरू केला, श्रीमंत झालो की आरक्षण काढून घ्या. मग काय धंदा आहे ह्या? कधीतरी कोणीतरी विचार करणार. आणि याच्यावर जे आहे सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले आहेत, हायकोर्टाने निर्णय, ते मान्य नाहीत का तुम्हाला? जर तुम्ही संविधानाला मानता तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जे आहे इट बिकेम्स लॉ ऑफ द लँड. ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट सांगतो त्यावेळेला तरी त्याला आपण बाजूला ठेवतो आणि मूळ मुद्द्याला बगल देण्याचा कार्यक्रम करतो आपण. ते बरोबर नाही. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की मग हे असं का होतं? एक आहे की प्रत्येकाला असं वाटतं की मला निवडणुकीला उभं राहायचं आहे आणि सिंगल लार्जेस्ट कम्युनिटी तो मराठा आहे. आणि आज ही माणसं जी आहेत, असा चुकीचा जर आपण काय बोललो तर आपण मराठा समाजाच्या विरोधात आहोत, बरोबर, असा मग एक संदेश जातो आणि मग आपल्याला निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागेल. त्याच्यामुळे घाबरून हे सगळी मंडळी जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि इथे सुद्धा जे आहे सरकार दरबारी सुद्धा, असं सरकारमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेतच ना. एकतर आमचे ह्या 3 पक्ष आहेत, वेगवेगळ्या विचारसरणी आहेत आणि त्याच्यामध्ये अक्रॉस द 3 पार्टीज ह्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे विचार असलेले लोक एकाच पक्षात इकडे आहेत तिकडे आहेत. त्यामुळे कधी कधी जे आहे एक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणारं जे काही आणखीन काहीतरी एक अराजक निर्माण होऊ नये म्हणून त्यावेळेला त्या गोष्टी ज्या आहेत दिल्या जातात. माझी खात्री आहे आतापर्यंत आम्ही 5 रीट अर्ज जे आहेत हायकोर्टात दाखल केले आहेत आणि माझी खात्री आहे आम्ही जिंकणार. कारण हायकोर्टाचे निर्णय आहेत 2-2. कुणबी आणि मराठा हे वेगळ्या जाती आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. आणि सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलेलं आहे कोणाचं तरी दबंगगिरी आहे म्हणून आरक्षण देता येणार नाही. पुढे याच्यात तेही सांगितलेलं आहे त्यांनी की अशा रीतीनं आपल्या भारतामध्ये जी काही यंत्रणा आहे ते काही नवीन नाही की म्हणजे थोडक्यात म्हणजे जे आहे चुकीच्या मार्गानं जे आहे वेगवेगळी जात प्रमाणपत्र देणं हे काही आपल्याकडे नवीन नाही. पण आम्ही भारत सरकार राज्य सरकारांना सांगतो आहोत की असं जे काय असेल ते शोधून त्याच्यावर कारवाई करा आणि त्यांची ती प्रमाणपत्र रद्द करा. हे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स आहेत. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि आहेत ना अनेक जो सिनियर लोक आपल्याकडे आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत, त्यांनी याच्यामध्ये बोललं पाहिजे. पण आम्ही जेव्हा मी एक प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला मराठा आरक्षण नको आहे का,
उत्तर द्या. तुम्हाला EWS पण नको आहे का सांगा तुम्ही. उत्तर मिळत नाही, कोणी उत्तर देत नाही. फाटा देत पाडतात आणि दुसरीकडे जातात. द्या ना याच्यावर उत्तर मग तुम्ही. बरं, पण आरक्षणाचा प्रश्न कधीपर्यंत सुटेल असं वाटतं? एका बाजूला मनोज जरांगे पाटील म्हणतात आम्ही जिंकलोय, ओबीसी नेते म्हणतात आम्ही जिंकलोय, मग कोण जिंकलोय? जाऊ द्या. आम्ही तर असे आम्ही मागासवर्गीय होतो काय, आम्ही बलशाली नाही आहेत काय. संख्या आमची गरिबांचीच आहे ना, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची आहे, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची आहेत. एक मुंडे आणि एक भुजबळ म्हणजे काही सगळे सुधारले नाही आहेत. सगळेच काही इथे येऊन बोलू शकत नाहीत. प्रश्न असा आहे की आज आता नाही 75 वर्ष आम्ही लढतोय त्याच्यासाठी. त्यामुळे आमच्या नशिबात आणखी किती वर्ष लढायचं आहे ते मला काही माहीत नाही, पण आम्ही लढवू. आमचे पूर्वज जे होते पूर्वाश्रमीचे लीडर्स ते लढले, आम्ही लढू. पण मग भुजबळ साहेब, सरकार बदलली, तत्कालीन सरकारनं आरक्षणाचा निर्णय घेतला. कोणाला टिकवता आला, कोणाला न टिकवता आला, याही पेक्षा असं कोणतं सरकार आहे जे सगळ्यांचं आरक्षण योग्य रीतीनं त्यांना देऊ शकेल, न्याय मिळेल आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा त्या दिवशी आनंदानं विजय झाला, हे सांगणारं सरकार मग नेमकं कोणतं? असं आहे की ज्या वेळेला सरकार पुढे हे असे ज्वलंत प्रश्न आणि कसं काय सोडवायचे याच्याबद्दल संभ्रम निर्माण होतो, त्यावेळेला संविधान तुमच्या मदतीला येतं. बरं. आणि त्या संविधानावर भाष्य करणारे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याचे जे जजमेंट्स आहेत हे तुमच्या मदतीला येतात. त्याचा उपयोग करायला पाहिजे. तुम्ही त्याला ओव्हरटेक करून जाण्याचा प्रयत्न कराल तर फसणार. बरोबर. पण मग ओव्हरटेक कोण करतंय? कुणाला आरक्षण नकोय आणि ते मिळू नये यासाठी कोण प्रयत्न करतंय? सगळ्यांना द्या आरक्षण. जे आहे संविधानाप्रमाणे ज्यांना देणं आहे त्यांना द्या. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला 93 सालामध्ये 1900 हे आरक्षण इथे लागू झालं त्यावेळेला 250 जाती होत्या. आज 374 जाती आहेत. बरोबर. पण कशा त्या सगळ्या जाती नव्हत्या आरक्षणात, तिच्या आयोगाकडे गेल्या. आयोगाने सांगितलं मंत्रिमंडळाला की योग्य यांना द्या, त्याप्रमाणे दिले. आम्ही विरोध नाही केला. आयोगाच्या द्वारे या असं आयोगाला साईड ट्रॅक करून आणि दिलेले जे आहेत ज्युडिशियलचे जे आहेत न्यायाधीशांचे निर्णय डावलून कुणालाही हे आरक्षण देता येणार नाही. बरं. सरकार आता ही जी बॅकडोर एंट्री सुरू झालेली आहे, ठीक आहे आम्हाला देत नाही ना, आम्ही कुणबीत घुसतो. आणि मग त्यांनी काय सांगितलं की आम्ही तेलंगणामध्ये निजाममध्ये होतो, निजामशाहीत, तिकडे बघा आम्ही कुणबी होतो. झालं. मग शिंदे समिती नेमली. 2 वर्ष त्यांना वेगवेगळे आपण त्यांना मुदतवाढ दिली. हो. मग त्यांनी सांगितलं आम्हाला तेलंगणात जायचं, म्हणून जा तेलंगणात. आणि त्यांनी लाखो डॉक्युमेंट्स चेक केली आणि 2,19,000 सर्टिफिकेट दिली त्या हैदराबाद सगळं अभ्यास करून. मग मला आता सांगा पुन्हा एकदा हैदराबाद गॅझेट कशाला? जर न्यायमूर्तीने हे सगळं चेक करून 2,19,000 शोधून काढले तर मग आता ते कशाला? आणि मग लक्षात आलं की ते तर बरोबर आहे, त्यांनी तर काढले. पण ज्यांना नाही मिळाले, जे कुणबी नाही आहेत, जे मराठाच आहेत, त्यांना देण्यासाठी मग एक नवीन रस्ता ह्या 2 सप्टेंबरच्या GR काढण्यात आला. बरोबर. काय? आणि त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला जे कुणबी आहेत त्यांना सर्टिफिकेट दिले, आमचा विरोध नाही. पण हा जो नवीन मार्ग तुम्ही जो काढतात त्याला आमचा विरोध आहे. खोटी सर्टिफिकेट जे तुम्ही घेतात, वाम मार्गाने तुम्ही घुसतात, त्याला आमचा विरोध आहे. बरोबर. ठीक आहे का? नाहीतरी जे आहे ह्या सरकार, मगाशी मी सांगितलं काही कम्युनिटी ज्या रुलिंग कम्युनिटीज आहेत, बाकीच्या काय 1-2 असतात ते त्यांच्या पाठीमागे फरफटत जातात. परंतु न्यायदेवता जे आहे या सगळ्यांचं संरक्षण करीत असतो. बरं. न्यायदेवता संरक्षण करत असतानाही हा तिढा काही सुटताना आम्हाला दिसत नाही. जसा तुम्ही मगाशी उल्लेख केला की आम्ही गरीब आहोत,
ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मग मला सांगा, रसद पुरवली गेली अशा प्रकारचे आरोप झाले, मराठा आंदोलन उभं केलं गेलं अशाही प्रकारचे आरोप झाले, त्यानंतर केलेल्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या पूर्ण करण्यात आल्याचा देखील निर्णय घेण्यात आला. मग नेमकं काय घडलं? बॅकडोर एंट्रीचा मार्ग कोणी सुचवला? रसद खरोखर पुरवली जाते? मला सांगा ना, पुरवलीच आहे. अनेक आमदारांनी, अनेक साखर कारखान्याने, अनेक श्रीमंत लोकांनी, काही लोकांनी घाबरून, काही लोकांनी प्रेमापोटी आपल्याला निवडणूक उभं राहायचं आहे, भानगड नको, हे घे बा, तुला काय पाहिजे ते. आणि तुम्ही जे इन्व्हेस्टिगेटिव्ह तुम्ही तुमचं जे आहे पत्रकारिता आहे, शोधा ना, शोधतोय आणि सांगा हे खरं आहे की नाही, किंबहुना खरंच आहे हे सगळं काय. आणि त्या दृष्टीने आता आम्हाला तर काय आता कोर्टात उभे राहिले तर आम्ही प्रत्येकाला आता काय 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 तो खर्च काय असतो, आणि एक वकील उभा राहतो, त्याच्या पाठीमागे 10-15 लोक काम करत असतात. आता तो भाग चाललाय, आम्ही ओढतो आहोत कसं तरी. बरोबर आहे. महायुती सरकार ही पुढच्या काळामध्ये आपण टिकणार आहोत असं म्हणते. दुसरीकडे महायुती सरकार या विविध प्रश्नांचा तोडगा काढून राज्यातल्या जनतेला, विविध समाजाला योग्य रीतीनं न्याय मिळवून देईल असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यातही बऱ्याचदा असं होतं आहे की आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेते, अजितदादांचं आरक्षणासंदर्भातलं म्हणणं वेगळं आहे, तुमचं वेगळं आहे, वाद असल्याचं देखील बोललं जातं. हे खरं आहे? वाद नाही, वाद ओबीसी आरक्षण आणि सगळ्यांचंच आरक्षण, आणि त्याच्यासाठी मी शिवसेना सोडली. हो, त्यावेळेला काय काय भोगलं तेवढं सोपं नव्हतं, तेवढं ते महाराष्ट्रानं पाहिलंय, पण ते सुद्धा मी सोडलं. आणि इथे तेव्हा 35 वर्ष सतत लढतो आहे. मग विद्यार्थ्यांना मदत करणं पासून ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक 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 काही सोपी गोष्ट नाही आहे हे सगळे. आता एक आहे की कुठलंही सरकार आलं हो तरी त्याच्यामध्ये या सगळ्या विचारसरणीचे लोक असणार, कोणाच्या तरी प्रेशर खाली कोण येतं. पण एक आहे की मगाशी म्हणजे मागे सुद्धा मी म्हणालो की आम्ही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा जी चर्चा करतो, आम्हाला ते थोडं निश्चितपणे समंजस वाटले. हो, याचं कारण असं आहे की संविधान काय आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय आहे, याचा सुद्धा अभ्यास केला तर मग आपल्याला माहिती मिळते त्या प्रश्नाची की काय सोडवणूक करायला पाहिजे. आता पुढे बघूया आता काय करताय, कोण काय करताय, कारण शेवटी काय मेजॉरिटी कॅरीज अ पॉईंट. पण पुन्हा एकदा सांगतो की न्याय देवता, कारण मागचे जे काही निर्णय आहेत ते निश्चितपणे आमच्या मदतीला येतील कोर्टातले. बरं, या घडीला माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये, महाराष्ट्राच्या नजरेच्या टप्प्यामध्ये 2 ओबीसी नेते मला पाहायला मिळतात. एक तुम्ही जे त्यांचं रिप्रेझेंटेशन करताय, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोलतात की मी ओबीसी नेता आहे आणि मी आज देशाचा पंतप्रधान आहे. माझं म्हणणं आहे, वरिष्ठ नेत्यांकडून देखील ओबीसींच्या समस्या खरोखर समजल्या जात आहेत का? त्या सोडवल्या जातील का? संवेदनशीलतेनं ते या प्रश्नाकडे पाहता का? प्रश्न असा आहे की या प्रश्नाकडे मोदी साहेबांनी संवेदनशीलतेनं पाहिलं, म्हणूनच मग त्यांनी विचार केला की ह्या ज्या मोठ्या रुलिंग कम्युनिटीज आहेत संपूर्ण देशभर, यांच्यासाठी एक वेगळा जर आपण मार्ग जर दिला तर इथला जो आहे आग्रह कमी होईल आणि आरक्षण 50% कोणी आग्रह धरणार. म्हणून तर EWS आणलं त्यांनी की तुम्ही इथे जा. त्याच भावनेतून आणलं की त्यांना तिकडे राहू द्यात. 50% 54% लोक आहेत तिथे, 54% नाही 74%, 50% 74, कारण त्याच्यामध्ये दलित आरक्षण पण आहे, आदिवासी आरक्षण पण आहे, म्हणजे 74% लोक आहेत त्याच्यामध्ये. तर ते राहू द्या, तुम्ही आणखीन 10% तुम्ही वेगळं घ्या. म्हणून तर त्याने केलं एवढं, आणि ते कोर्टाने अपहेल्ड सुद्धा केलं, मान्य केलं. बरं भुजबळ साहेब, तुमचा आवाका प्रचंड मोठा आहे. महाराष्ट्र माहिती आहे तुम्हाला, देश माहिती आहे. थोडं आता पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र संवाद आहे म्हणून थोडं उत्तर महाराष्ट्राकडे घेऊन येतो. आपला जो हा सगळा भाग आहे कोरडा भाग आहे. अनेक वेळेला पाऊस येतो, कधी पाऊस येत नाही. मात्र उद्योगधंद्यांची चालना असेल, कलाकार मंडळी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, शिक्षण क्षेत्र असेल, उत्तर महाराष्ट्रात किती कॅलिबर आहे असं आपल्याला वाटतं.
आणि त्याचे प्रश्न आज महाराष्ट्रानं ऐकावे, मुख्यमंत्र्यांनी ऐकावे, सगळ्यांनी ऐकावे असं आपल्याला वाटतं. उत्तर महाराष्ट्रात असलेलं कॅलिबर भुजबळांच्या नजरेतून असं आहे ना की आपल्या या राज्यातील काही भाग जे आहेत हे अतिशय पुढे गेलेले आहेत. हो, मग तिथे साखर कारखाने आहेत, तिथे पाणी आहे, अमुक आहे, तमुक आहे, दूध हे ते सगळं आहे. आता त्या समोर जर आम्ही जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता म्हणालात की सांस्कृतिक, शैक्षणिक, अमुक तमुक. हो, आता कुसुमाग्रज इथलेच आहेत, याच भूमीतले. साने गुरुजी पण इथलेच आहेत, बहिणाबाई पण इथल्याच आहेत, कानिटकर पण इथलेच आहेत. असे असंख्य कितीतरी नावं सांगता येतील की हे सगळे साहित्यिक आणि लोकांना मार्गदर्शन करणारे लोक इथले आहेत. हो, त्याचबरोबर इथले शेतकरी सुद्धा अडचण असताना सुद्धा जे आहेत वेगवेगळे प्रयोग करतात. नाशिक जिल्ह्यात तर करतातच, पण जळगाव असेल इकडे उत्तर तिकडे सुद्धा हो. कोण केळ्याच्या बाबतीमध्ये पुढे जातो, कोण इतर काही द्राक्ष आहे, असतील, केळी आहे, द्राक्ष आहे. कोण ना त्याच्यावर परत वाईन वगैरे तयार करतात, कोणी मका, कोणी टोमॅटो, कोणी मुंबईची जनता अजूनही 40-50% भाजीपाला हा इकडच्याच आणि विशेषतः नाशिकमधूनच जातो आहे. किंबहुना मुंबईचं पाणी सुद्धा जे आहे हे नाशिक जिल्ह्यातूनच जात आहे. हो, तर ते सगळं पाहिल्यानंतर आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये राजकारणी सुद्धा चांगले चांगले झाले नाही. ते भाऊसाहेब हिरे ते कदाचित मुख्यमंत्री सुद्धा झाले असते, पण त्यावेळेला नाही झाले. पण त्याच्यानंतर वेगवेगळे मधुकरराव चौधरी, हो, उत्तम सगळी मंडळी आहेत. अशी काही लहान मंडळी नाही आहे, दूरदृष्टी असलेले सगळे लोक आहेत आणि लोकांना समजावून घेणारे. आणि पुढे तर मग आमचे आदिवासी पट्टा आहे. नाशिक जिल्हा सुद्धा अर्धा आदिवासी आहे. पुढे सुद्धा ज्या नंदुरबार लागेल किंवा इतर लागेल, धुळे आहेत, हा अडचणी आहेत. पण त्या अडचणीला आम्ही तोंड देतो आहोत, मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये मग अनेक वेळा राज्यकर्ते सुद्धा आम्हाला मदत करतात. मग कुठे मग आपण इथं विमानतळ केलं, मग त्या विमानतळातून मागचं माहिती आहे तुम्हाला की टर्मिनल जे आहे, मी PWD मिनिस्टर असताना PWDनेच बांधलं टर्मिनल. मग तिथून आता जे आहे हा सगळा माल परदेशी आपल्याला पाठवता येईल. हो, ते सगळं सुरू झालेलं आहे. आपण पर्यटनाला वाव देतो आहोत. विशेषतः नाशिकमध्ये जे आहेत आपण सांगितलं की पोल्युशन करणारे कारखाने आणू नका, त्याऐवजी चांगल्या शिक्षण संस्था आणा. तो एक त्यातमध्ये सुद्धा खूप लोक नोकरी धंदा करू शकतात आणि आज त्याप्रमाणे झालं. मी सांगितलं मेडिकल हब करा, मोठे मोठे हॉस्पिटल्स आलेत. मी सांगितलं की या बाबतीमध्ये शेतीवर आधारित उद्योगधंदे प्रक्रिया करा, ते पण जोरात सुरू आहे. पर्यटन आपल्याला धार्मिक पर्यटन मिळालेलं आहे, आलेली माणसं राहिली पाहिजेत म्हणून आपण बोट क्लब केले, शिर्डीचा रस्ता केला, तिथे सप्तशृंगी गडावर जाणारी एकमेव या देशातली फ्युनिक्युलर ट्रॉली आपण केली. अशा अनेक गोष्टी ज्या केल्या त्याच्यामुळे लोक इथे आल्यानंतर 2 दिवस राहायला लागले. आणि जेव्हा पर्यटक राहतात त्याआधी पैसे देऊन जातात, घेऊन काही जात नाही. 80 लोक त्याच्यामुळे पोट भरत असतात या पर्यटकांच्या माध्यमातून, पेट्रोल पंपापासून सगळे. तर हे सगळं जे आहे वेगवेगळ्या मार्गानं जे आहे पुढे जाण्याचा प्रयत्न उत्तर महाराष्ट्र करतो आहे. आणि याच्यामध्ये जे आहे आदिवासी भरपूर आहेत, आमचे दलित समाजाचे संख्या मोठी आहे, लेवा पाटील आहेत, हे आहेत. बरेचशा प्रमाणावर मध्यमवर्गीय आणि गरीब लोक वस्ती ह्या भागामध्ये आहे. बरोबर आहे. उत्तर महाराष्ट्राचं विजन आपण सांगितलं. फार वेळ आता मी तुमचा न घेता पुढच्या पुरस्कार सोहळ्याकडे आपण वळणार आहोतच. मात्र जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष असेल ते कुंभमेळ्याकडे. कुंभमेळ्याचं आयोजन ज्यावेळेला या ठिकाणी पार पडणार आहे आणि दुसरीकडे गुन्हेगारी स्वरूप जे वाढत चाललेलं दिसतंय, या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि सर्व साधू महंत यांचं योग्य रीतीनं नाशिककरांनी आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सर्वच नागरिकांनी स्वागत करण्यासाठी नेमकं काय करायला हवं? कुंभमेळा कसा पाहताय तुम्ही यंदाचा?
आता कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये आता अलीकडेच काही मग कमिटी निर्माण झाली हो. आणि त्याच्यामध्ये माझं नाव आहे. परंतु आतापर्यंत जे आहे ते गिरीश महाजन आणि ती कमिटी ते बघते आहे. बरोबर. त्यांनी आता काय काय बघितलं ते मी त्यांच्याकडे माहिती तुम्ही काय काय करतात. आता मला जे काय वाटलं मी ते त्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मी त्यांना सांगितलं की बाबा अगोदरच इनर रिंग रोड आहे, आउटर रिंग रोड त्यावेळेला आपण केलेले आहेत, हो. त्याला मजबूतीकरण करा. नवीन रिंग रोड करायला जागाच मिळणं अगोदर आपल्याला 1-1.5 वर्षामध्ये शक्य होणार नाही. हो. ते सगळं करा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गोदावरीमध्ये जो ते गटार सोडलेला आहे काय किंवा प्रदूषित होतीये, पूर्णपणे घाण झालेलं ते पाणी, ते सगळी जे आहेत खरं म्हणजे तिकडचे जे काही डेव्हलपमेंट झाली त्या बिल्डिंग्समध्ये तिथल्या लोकांनी म्हणा की आणखी बिल्डर लोकांनी म्हणा, स्टॉर्म हे जे आहे सुवेज म्हणजे गटार असतं जे मलनिस्सारण त्या पाईपात सोडण्याऐवजी स्टॉर्म वॉटरमध्ये टाकले. म्हणजे पावसाळी पाण्याच्या गटारामध्ये ते सोडलं. पावसाळी पाण्याची गटारं हे मिळाली नदीला आणि ते सगळी घाण. आणि तिथे STP पण झाले, पण STP ते कधीच चालू नव्हते. तिथं प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि ती STP न चालू ठेवता पैसे घेण्यात आले आणि ती सगळी घाण इथे सोडण्यात आली. तुम्हाला माहिती आहे. मग तिथे शेवटी आम्ही एक थोडंसं गायमुखसारखं एक दगडी बांधकाम केलं आणि म्युन्सिपल पाण्याचा नळ सोडला आणि तिथे मग हे पाणी घेऊन जा, हे पाणी पिया, शुद्ध पाणी. अहो श्री रविशंकर यांनी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं, मागच्या कुंभमेळ्याला, मी पाण्यात आंघोळ आणि पिणं सोडून द्यावं, मी बोट सुद्धा बुडवणार नाही माझ्या पायाचं. आता जर अशी जर परिस्थिती असेल तर काय होईल त्या कुंभमेळ्याचं. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी काही नाही केल्या तरी चालेल. माझी प्रायोरिटी ते पाणी शुद्ध असलं पाहिजे. लाखो देशाच्या बाहेरचे लोक ज्यावेळेला भाविक येतात आणि ते पाणी त्या कमंडलूमधून ते काय म्हणतात तांब्यातून घेऊन जातात पिण्यासाठी, त्यावेळी ते शुद्ध असलं पाहिजे. अशुद्ध पाणी आपण त्यांना देणं याच्यासाठी महापाप नाही. बरोबर. ते अगोदर करा, स्वच्छता करा, रस्ते बिस्ते जे आहेत पोलिसांना वगैरे जास्त ट्रेनिंग द्या, कुठे कुठे जे आहेत ट्रॅफिक अडतंय काय आहे, त्या अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आणि अनेक गोष्टी सहज करता येण्यासारख्या आहेत. परंतु त्याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी आता इतर करा, तुम्ही विकास करा काय. परंतु अमर्त्य सेन साहेबांनी सांगितलं त्या विकासाला मानवी चेहऱ्याचं जे आहे स्वरूप असलं पाहिजे. लोकांना काय आवश्यक आहे ते अगोदर द्या आणि मग आपण जे करायचं ते करा. बरं भुजबळ साहेब, तुमची एक खूप वेगळी बाजू आहे की तुम्हाला अँटिक वस्तू प्रचंड प्रमाणात आवडतात. कलासक्त असलेले भुजबळ साहेब आम्हाला माहिती आहे. जाता जाता महाराष्ट्राला किंवा उत्तर महाराष्ट्राला एखादी छानशी कविता किंवा आपल्याला अहिराणीमधून काही बोलून त्यांना सांगावंसं वाटतं का? कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः या भाषेचं असलेलं प्रेम, सहवास प्रत्येकाला आवडतो. आपली मर्जी. मी एका वाक्यामध्ये सांगेन की आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार अडचणी, पाण्याचे प्रॉब्लेम, याचे प्रॉब्लेम, पावसाळ्याचे पाहणे, सगळ्या अडचणीमध्ये लहान मोठी माणसं सापडलेली आहे. आणि या वेळेला मी एकच सांगेन, जिंदगी है संग्राम, जिंदगी है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. क्या बात आहे. धन्यवाद. बरं, इतक्या कमी वेळामध्ये आपला आवाका खरोखर आम्हाला सगळ्यांना लक्षात आला की केवळ राजकारण नाही, आरक्षणाचे प्रश्न असतील, देशाच्या बाबतीतलं असलेलं तुमचं विजन असेल आणि उत्तर महाराष्ट्र पुढच्या काळामध्ये अधिक प्रगतीच्या पथावर चालेल हा विश्वास आम्ही व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर आलात आणि पुढच्या पुरस्कार सोहळ्यासाठी अगदी काही मिनिटं मी आपल्याला थांबण्याची विनंती करतोय. आपण लगेचच जे आहे ते या सोहळ्याकडे वळतोय. लाघवी अजिंक्य. धन्यवाद.